नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इतिहास या विषयाचा पहिला पाठ भारतीय उपखंड आणि इतिहास हा पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण भारतीय उपखंडामध्ये घडलेल्या वेगवेगळ्या घटना तर अभ्यासणार आहोतच. त्याचबरोबर इतिहास म्हणजे काय, इतिहासाची वैशिष्ट्ये कोणकोणती असतात, तसंच इतिहास लिहिताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला जातो आणि भारतामध्ये असणाऱ्या ज्या ज्या गोष्टी प्रामुख्याने भौगोलिक वैशिष्ट्यांमध्ये येतात त्या महत्त्वाचा आपण सर्व त्या गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. तर आपण प्रथम तर या भारतीय उपखंड आणि इतिहास या पाठाचा अभ्यास करत असताना वेगवेगळी वैशिष्ट्ये पाहणार आहे आणि त्या वैशिष्ट्यांमध्ये पहिला मुद्दा आपण सर्वजण पाहणार आहे इतिहासाची घडण आणि वैशिष्ट्ये, ज्याच्यामध्ये आपण इतिहासाची घडण कशी झालेली आहे आणि त्याची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत या प्रत्येक मुद्द्याचा अभ्यास आपण थोडक्यात या ठिकाणी करणार आहोत. इयत्ता 5वी मध्ये असताना आपण वेगवेगळ्या मानवी संस्कृती आणि मानवी संस्कृतीचा जीवनाशी असणारा संबंध या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर आदिमानवापासून ते अश्मयुगीन मानवापर्यंतचं जीवन आणि त्यानंतरचा नदीकाठी त्याचा चाललेला प्रवास, तो झालेला कृषीप्रधान, या सर्व गोष्टी आपण सर्वांनी पुढे अभ्यासलेल्या आहेत. म्हणजेच काय, मानवी संस्कृतीमध्ये असणारा त्याचा प्रवास आपण सर्वांनी इयत्ता 5वी मध्ये पाहिलेला आहे. त्यापुढे आपण जाऊन इतिहासाच्या घडण आणि त्याची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत याचा सुद्धा आपण आज अभ्यास करणार आहोत. प्राचीन काळाचा जर विचार केला तर प्राचीन कालावधीमध्ये मानवाने वेगवेगळ्या प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी केलेल्या आहेत. त्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आपण आजही पाहतो, त्याची उदाहरणंही बघतो आणि त्याच्या माध्यमातून आपल्या लक्षात येतं की प्राचीन कालावधीपासून भारतासारख्या देशाला एक वैशिष्ट्यपूर्ण इतिहास लाभलेला आहे आणि जो वेगवेगळ्या माध्यमातून लिहिलेला गेला आहे, पुस्तकाच्या माध्यमामध्ये तो उतरवण्यात आलेला आहे आणि तो उतरवण्यासाठी ज्या गोष्टींची गरज असते ती गोष्ट म्हणजे पुरावे. ते पुरावे कोणकोणत्या पद्धतीने गोळा केले आहेत, कोणकोणत्या पद्धतीचा त्याचा वापर केलेला आहे ते सुद्धा आपण पुढे पाहणारच आहोत. परंतु या ठिकाणी इतिहासाची घडण करत असताना वेगवेगळे प्रकार पडतात, ते प्रकार कोणते हे पाहणं आपल्याला इथे गरजेचं आहे. मग भारतीय उपखंडाचा जर आपण विचार केला तर भारतीय उपखंडामध्ये अनेक देश येतात. त्यामध्ये भारताचा भाग तर येतोच, भारताबरोबर पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, भूटान, श्रीलंका आणि बांगलादेश यांना एकत्रितपणे भारतीय उपखंड असे म्हणतात. म्हणजे हे आपण माहीत करून घेतलं पाहिजे की भारतीय उपखंड म्हणजे काय नक्की. भारतीय उपखंड म्हणजे फक्त भारताच्या शेजारील देशांचा भाग, जो पूर्वीपासून भारताचा मानला जात होता बऱ्यापैकी, आणि राहिलेला भाग तो शेजारील देशांचा, यांना एकत्रितपणे भारतीय उपखंड असे म्हणतात आणि तोच या ठिकाणी आपल्याला व्यक्त करणं गरजेचं आहे. पण भारताचा जर विचार केला तर भारत अगोदरपासूनच कृषीप्रधान देश आहे. देशामध्ये नदीच्या काठी संस्कृती होती, नदीच्या काठी लोक राहायचे, तिथे व्यवसाय करायचे, शेती हा व्यवसाय प्रामुख्याने केला जायचा आणि शेतीच्या माध्यमातून आपला विकास कसा होईल यासाठी त्या ठिकाणचे लोक जास्तीत जास्त प्रयत्न करत होते. मग अगोदर झोपडीमध्ये राहत असतील, नंतर त्यांनी मग जशी डेव्हलपमेंट होत गेली तशी त्यांनी कौलारू घरं बांधली, त्यानंतर मग त्याच्यामध्ये बदल करून पत्र्याची आली, मग सिलिंगची घरं आली आणि नंतर गावाचं रूपांतर एका वसाहतीत झालं, वसाहतीचं रूपांतर एका शहरामध्ये झालं आणि मोठमोठे आज आपण पाहतोय की शहरीकरण झालेलं आहे, नागरीकरण झालेलं आहे. म्हणजे बघा की अगदी छोट्या गावापासून ते मोठं गाव आणि मोठ्या गावापासून मोठं शहर तयार होण्यापर्यंत भारताचा इतिहास आहे आणि तो प्रत्येक इतिहास आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला भारतामध्ये असणाऱ्या इतिहासाची पुनरावृत्ती ज्या झालेल्या आहे किंवा जो इतिहास अभ्यासला गेला आहे तो कशा पद्धतीचा आहे जाणून घेण्यासाठी त्या ठिकाणी स्थळ म्हणजे ठिकाण हे महत्त्वाचं आहे. कारण गाव कसं मोठं झालं, ते कसं वाढत जाऊन शहर झालं हे पाहणं आपल्याला गरजेचं आहे. उदाहरणार्थ पुण्याचा विचार केला तर पुणे अगोदर छोटं होतं, अगदी शनिवारवाड्याच्या भोवती होतं, नंतर ते विस्तृत होत गेलं आणि आज महानगर झालेलं आहे. म्हणजे हे आपण अभ्यासणं गरजेचं आहे. त्यामध्ये शनिवारवाड्यासारख्या ठिकाणाहून संपूर्ण भारताचं राज्य केलं जात होतं. पेशव्यांच्या कालावधीमध्ये संपूर्ण भारतावरती नियंत्रण पेशव्यांनी ठेवलं होतं. म्हणजे हे सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आपल्यासाठी आहे, हे सुद्धा जाणून घेणं आपल्याला गरजेचं आहे. मग आपल्याला इथे इतिहास म्हणजे काय हे जाणून घेणं गरजेचं आहे. मग मला सांगा बरं, इतिहास म्हणजे काय, तुम्हाला काय काय वाटतं? बघा, आपण प्रत्येकजण विचार करेन, इतिहास म्हणजे काय बाबा. सरी इतिहास म्हणजे घडून गेलेल्या घटना ज्या ज्या झालेत मागे ते किंवा सर आपल्या देशामध्ये जे जे युद्ध झालंय
ज्या गोष्टी आपल्या देशामध्ये झालेल्या आहेत त्यांना इतिहास असं म्हणतात. बरोबर आहे. इतिहास म्हणजे घडून गेलेल्या घटना. अनेक घटना घडून गेल्यात. आपल्या पूर्वजांचा, आपल्या घराचा जरी विचार केला तर आपल्या घरामध्ये सुद्धा असंख्य घटना गेलेत. आपल्या आजोबा पणजोबा, खापर पणजोबा यांचा मृत्यू जरी झालेला असला तर त्यांनी काहीतरी कार्य केलंय आणि त्या कार्याच्या जीवावरती आपण पुढे पुढे चाललोय. उदाहरणार्थ आपल्या गावामध्ये बघा, कोणाला तरी काहीतरी टोपण नाव असतं, बरं की नाही. मग हे टोपण नाव कशावरून पडले? काहीतरी त्यांच्या घरामध्ये घडलेली घटना आहे किंवा काहीतरी कारण आहे, त्यामुळे त्यांना ते टोपण नाव दिलं आणि तेच टोपण नाव पुढे 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 चाललेलं आहे. त्या टोपण नावावरून आपण त्यांना त्यांच्या वस्तीला, त्यांच्या घराला ओळखतो आणि ते पुढे आपण कधी कोणी म्हटलं, विचारलं तर आपण सहज ते नावानेच त्यांना सांगू शकतो. म्हणजे इतिहास म्हणजे काय? घडून गेलेल्या गोष्टी. आणखी काय? इतिहास म्हणजे काय? भूतकाळात घटनांची केलेली नोंद. म्हणजे भूतकाळामध्ये ज्या ज्या घटना झालेल्या आहेत त्याचं काय केलंय? लिहून ठेवलंय. मग इतिहासकार असतील किंवा त्यांनी इमारती बांधलेल्या आहेत, राजन्य असतील किंवा पुरावे जे असतील, त्याची सगळ्यांची नोंदी लिहिल्या आणि त्याला आपण काय म्हणतो? इतिहास. बरं की नाही. तसंच काय? इतिहास म्हणजे काय? मानवी संस्कृतीच्या जीवनातील किंवा मानवी संस्कृतीच्या प्रवासातील घडलेल्या ज्या ज्या भूतकालीन घटना आहेत त्या सुसंगतपणे मांडणे म्हणजे इतिहास. बघा, व्याख्या महत्वाची आहे, पुस्तकामध्ये सुद्धा आहे, तुम्ही गेल्यावरती बघा. काय? इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी होय. बघा, ही महत्वाची व्याख्या तुम्ही सर्वांनी पाठ केली पाहिजे आणि ही लिहिली सुद्धा पाहिजे. बघा, म्हणजेच काय? ज्या ज्या मानवी संस्कृती म्हणजे काय? खाणं पिणं, आहार, राहणं, वागणं, बोलणं, चालणं, वेशभूषा, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या मानवी संस्कृतीमध्ये. आणि याच्या माध्यमातून स्वतःचा विकास करणं आणि विकास करून पुढे जाणं, या करत असताना जो इतिहास लिहिला जातो, तो इतिहास जो आहे तो आपण जाणणं गरजेचं आहे. आपले पूर्वज काय करायचे, ते पुढे पुढे कसे विकसित होत गेले, मग त्यांची कशी डेव्हलपमेंट झाली, ते आजपर्यंत इथपर्यंत कसे प्रवास करत आले. विचार करा, अगदी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर घरच्यांना त्या पाहुण्यापर्यंत जायला सांगायला 2-2, 4-4 दिवस लागायचे. अगदी चालत जाणं असेल, घोड्यावर जाणं असेल, बैलगाडीने जाणं असेल, किंवा एसटी आत्ता आलेली आहे किंवा आत्ताच्या काळामध्ये एसटीने जाणं असेल, विमानाने जाणं असेल, इथपर्यंतचा बदल. पण आता आधुनिक कालावधीमध्ये मोबाईल आला. अगदी सहज काय झालं की आपण फोन करून आपल्या कोणालाही सांगू शकतो, व्हिडिओ कॉल करू शकतो आणि त्याच्या माध्यमातून एवढंच काय, आता आपण ऑनलाईन शिक्षण सुद्धा घेऊ शकतो. ज्या मोबाईलला शाळेमध्ये बंदी होती तोच मोबाईल आज तुम्हाला घरामध्ये वापरायला सर सांगतात. आपण कधी विचार पण नव्हता केला की ही गोष्ट घडेल, आपल्यावरती याचा परिणाम होईल आणि आपल्याला असं करावं लागेल, परंतु आज आपण सर्वजण ते करतोय. म्हणजेच काय, तर आधुनिक काळानुसार आपण बदलत चाललेलो आहे. बदलत असताना आपल्याला ज्या गोष्टी मागे घडलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं म्हणजे इतिहास. अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे आपण हे सर्व प्रकारे आपण जाणलं पाहिजे. जीवन प्रवास जो आहे माणसाचा तो कसा आहे तो जाणून घेणं म्हणजेच इतिहास होय. हे सुद्धा आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. मग इतिहास जर जाणून घ्यायचा असेल तर इतिहासाचे 3 प्रकार पडतात इतिहासाचे. कारण इतिहास एवढा मोठा आहे, प्राचीन कालावधीपासून 5000 वर्ष झालं आपल्या इतिहासाला. मग 5000 वर्षाचा इतिहास एकाच कालखंडामध्ये घडलाय का? नाही. अगदी त्याला मानवाला जेव्हा कपडे घालायची माहिती नव्हती तेव्हापासूनचा इतिहास आहे आपला. मग तो इतिहास आपण जाणून घेणं गरजेचं आहे. मग इतिहासाचे वेगवेगळे कालखंड पडतात. त्यामधला पहिला कालखंड आहे प्राचीन. प्राचीन म्हणजे अगदी अगोदरचा कालखंड, ज्या कालावधीमध्ये जंगलात राहायचा, कच्चं मांस खायचा, त्यानंतर थोडासा विकास त्याचा होत गेला, अगदी थोडा. म्हणजे त्याला अग्नीचा शोध लागला, मग तो अन्न शिजवून खायला लागला, शिजवून खाल्ल्यानंतर त्याला चाकाचा शोध लागला, मग त्यांनी बैलगाडी असेल, मग शेती सुरू केली, मग तो नदीच्या कडेला राहू लागला आणि त्याच्यातून त्याचा डेव्हलपमेंट सुरू झाली. हे मध्ययुगीन म्हणजे त्याची डेव्हलपमेंट सुरू झाल्यानंतर जेव्हा तो एक जागेवर स्थिरावला, तो राहू लागला, तिथून पुढे त्यांनी टोळी युद्ध सुरू केलं, वेगवेगळ्या प्रदेशात आक्रमण करणं असेल, आपला व्यवसाय वाढवणं असेल, याच्या माध्यमातून आधुनिक काळाकडे ते विकसित होऊ लागले. म्हणजे मध्ययुगीन काळ तो म्हणतात. प्राचीन नंतरचा काळ म्हणजे मध्ययुगीन. आणि नंतर त्याची डेव्हलपमेंट होत होत गेली, वेगवेगळ्या देशात व्यापार सुरू झाला, वेगवेगळ्या देशामध्ये ते जाऊ लागले, प्रदेशात फिरू लागले, आणखी त्यांच्यामध्ये संपत्ती ऐश्वर येऊ लागलं आणि तो स्थिर झाला पूर्णपणे. आणि तेव्हाचा जो काळ मानला जातो त्याला आधुनिक काळ असे
मानतात. हे महत्त्वाचे कालखंड आहेत की ज्याचा अभ्यास आपल्याला प्रत्येकाला करायचा आहे. म्हणजे 6वीमध्ये असताना आपण प्राचीन इतिहास पाहणार आहे, प्राचीन भारताचा इतिहास. 7वीमध्ये गेल्यानंतर आपण मध्ययुगीन इतिहास पाहणार आहे, त्यामध्ये शिवाजी महाराजांचा असेल किंवा मुघलांचा इतिहास असेल, या गोष्टींचा अभ्यास करणार आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपण आधुनिक इतिहासामध्ये 8वीमध्ये गेल्यानंतर आपल्या भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास पाहणार आहे, त्याचबरोबर महायुद्ध कशी झाली हे पाहणार आहे. ह्या गोष्टी ज्या आहेत त्या टप्प्याटप्प्याने आपण सर्वजण पाहणार आहोत. इयत्ता 6वीमध्ये असताना फक्त आपण प्राचीन भारताचा इतिहासाचा अभ्यास करणार आहोत. बघा आता पुढे मग कालखंडाचा अभ्यास करत असताना कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. तर एक राजकीय, सामाजिक, आर्थिक, प्रशासकीय, सांस्कृतिक आणि धार्मिक या सगळ्या गोष्टींचा अभ्यास या कालखंडांमध्ये करावा लागतो. मग राजकीय म्हणजे राजाचं कार्य असेल, सामाजिक म्हणजे त्यामध्ये लोकांसाठी केलेलं कार्य, लोकांनी केलेलं काम, या सगळ्या गोष्टी. आर्थिक म्हणजे त्या काळातल्या नाणी नोटा कशा छापल्या जायचा, आर्थिक व्यवहार कसे केले जायचे. पूर्वीच्या काळात प्राचीन काळाचा जर विचार केला तर वस्तू विनिमयाच्या पद्धतीने व्यापार केला जायचा. म्हणजे माझ्याकडे गाई आहे, समजा दुसऱ्याकडे माठ आहेत, मग मी त्याला गाई देणार, तो मला माठ देणार, किंवा मी त्याला धान्य देणार, ते मला माठ देणार. अशा पद्धतीने वस्तू विनिमयाच्या नंतर मग राजांनी नाणी छापायला चालू केली. मग नाणी तयार झाल्यानंतर मग नाणी सोन्याची, तांब्याची असतील, पत्र्याची असतील किंवा दगडाची सुद्धा नाणी होती, अगदी खापराची नाणी. याचा वापर करून सुद्धा चलन म्हणून केला जायचा आणि व्यापार केला जायचा. प्रशासकीय म्हणजे राजाचं नियम असतील, राजाने चालवलेलं कारभार, न्यायदान करणं सगळं असेल ते. सांस्कृतिकमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आल्या, म्हणजे त्याच्यामध्ये मनोरंजन आलं, धार्मिक कार्यक्रम आले किंवा वेगवेगळ्या प्रकारचे खेळ वगैरे आले. ते धार्मिकतेमध्ये सुद्धा ते येऊ शकतं. धार्मिकमध्ये वेगवेगळ्या देवांची पूजा करणे, होम हवन करणे, त्या काळातल्या पद्धती असतील, देवदेवतांविषयी मानल्या जाणाऱ्या रूढी परंपरा, त्या सर्वांचा समावेश सांस्कृतिक आणि धार्मिकमध्ये होतो. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास इतिहासामध्ये आपल्याला करावा लागतो. बघा मग इतिहासाचा अभ्यास करत असताना आपल्याला 4 स्तंभ, आधारस्तंभ खूप महत्वाचे आहेत. ज्या स्तंभांशिवाय आपण इतिहासाची घडण होऊ शकत नाही, इतिहास तयारच होऊ शकत नाही. मग कोणता? स्थल म्हणजे ठिकाण. इतिहास कुठे ना कुठे प्रत्येक ठिकाणी घडलेला असतो. आपल्या पुणे जिल्ह्याचा सुद्धा एक इतिहास आहे. शिवाजी महाराजांच्या कालावधीपासूनचा इतिहास आहे, त्याच्या अगोदरचा सुद्धा इतिहास आहे. आपण तो जाणून घेतल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपल्या इथे इतिहास आहे घडलेला. मग तो इतिहास जाणून घेणं या ठिकाणी गरजेचं आहे. काल म्हणजे प्रत्येक ठिकाणी, अगदी असं नाही की लहान मुलगा होता डायरेक्ट मोठा झाला आणि डायरेक्ट युद्ध करायला लागला, असं आहे का? किंवा असं म्हणता येईल, आपण म्हणूयात एक म्हातारी होती आणि ती लहानपणीच मेली, चालेल का? आहे का? जुळतंय? नाही जुळत ना काळाशी. मग इथे काळाशी जुळणारं पाहिजे. म्हणजे ती आधी म्हातारी लहान असेल, मग ती हळूहळू मोठी होते, तरुण होते, तिचा विवाह होईल, ती नंतर हळूहळू ओल्ड होईल, म्हातारी होईल, असाच काळ आहे ना. मग इथे काळ हा खूप गरजेचा असतो. म्हणजे काळानुसार इतिहास लेखन केलं जातं. अगदी सुरुवात इतिहासाची करायची आणि डायरेक्ट शेवट करायचा असं चालत नाही. त्या ठिकाणी कंटिन्यू व्यवस्थितरित्या काळानं रूप त्या ठिकाणी लिखाण आपल्याला करावं लागतं. व्यक्ती म्हणजे पर्सन कोण आहे? मग शिवाजी महाराज असतील, त्या काळातले वेगवेगळे राजे असतील, त्यांचं राज्य असेल, त्यांचं साम्राज्य कसं वाढलं, त्या व्यक्तीच्या भोवती सुद्धा इतिहास फिरतो. इतिहास लेखन सुद्धा त्या माध्यमातून केलं जातं. समाज, त्या ठिकाणचा असणारा समाज, त्यांनी केलेले डेव्हलपमेंट, तो कसा राहायचा, त्यांनी काय काय केलं, त्याच्या हळूहळू कशी व्यवस्थित पुढे पिढ्या वाढत गेल्या, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास, या सगळ्यांचा अभ्यास या ठिकाणी इतिहासामध्ये केला जातो. त्याशिवाय इतिहासाचा आधारस्तंभ उभा राहू शकत नाही. हे 4 स्तंभ इतिहासासाठी खूप महत्वाचे आहेत. हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. पुढे बघा आता मग त्यामध्ये स्थल म्हणजे काय? स्थल हा भूगोलाशी कनेक्टेड गोष्ट आहे, बरं की नाही. भूगोलामध्ये स्थळ येतं, त्या ठिकाणचं वातावरण, प्रदेश, त्या ठिकाणी असणारी जमीन, पीक, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी येतात. मग भूगोलाशी निगडीत असणारं हे आहे. म्हणजेच काय? भूगोलाशिवाय आपण इतिहास शिकवू शकत नाही. म्हणजेच काय? तर इतिहासाचा आणि भूगोलाचं एक नातं आहे, बहीण भावाचं असं म्हणता येईल या ठिकाणी, किंवा जवळचं नातं आहे, अतूट नातं आहे, जे तुटणार कधीही
नाही, ज्याचा परिणाम इतिहास लेखनावरती नेहमी होत असतो. एखाद्या ठिकाणचा इतिहास लिहित असताना त्या ठिकाणच्या परिस्थितीचा अभ्यास करावाच लागतो. त्या परिस्थितीनुसारच इतिहास लेखन केलं जातं. म्हणजे इतिहास ही भूगोलाशी निगडीत असणारी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. नंतर काळ. काळ म्हणजे बघा, कोणत्या कालखंडामध्ये कोणतं लेखन आहे ते मग अशी सांगितलं. काळ पण व्यवस्थित पाहिजे. आणि त्याचबरोबर कोणत्या कालखंडामध्ये, प्राचीन काळातलं, मध्ययुगीन आहे, आधुनिक आहे. प्राचीन काळातलं आधुनिकमध्ये लिहायचं, आधुनिकमधलं प्राचीनमध्ये लिहायचं, असं करून चालेल का? नाही. तर प्राचीनमधलं प्राचीनमध्येच लिहावं लागेल, आधुनिकमधलं आधुनिकमध्येच लिहावं लागेल. या सुद्धा गोष्टींचा त्या ठिकाणी विचार करावा लागतो. व्यक्ती म्हणजे उदाहरणार्थ शिवाजी महाराजांचं मगाशी उदाहरण दिलं. शिवाजी महाराजांचा मध्ययुगीन काळातला इतिहास असेल, मध्ययुगीन काळामध्येच लिहावं लागेल. प्राचीन काळात टाकून चालणार नाही. मग त्या सुद्धा गोष्टीचा ठिकाणी आपल्याला विचार करावा लागतो. मग त्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर किंवा इतर कोणी असतील, मग त्यांनी लिखाण जे जे केलं ते कोणत्या काळात येतं याचा सुद्धा विचार करावा लागतो. ते त्या काळामध्येच टाकावं लागतं. उदाहरणार्थ मध्ययुगामध्ये संत ज्ञानेश्वर हे होऊन गेलेले आहेत. मग त्यांचं लिखाण त्या कालावधीमध्येच आपण टाकलेलं गरजेचं आहे आणि त्यानुसार त्याचं लिखाण पुढे आपल्याला पाहावं लागतं. हे सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. ह्या गोष्टी आपण सर्वांनी लक्षात घेतल्या पाहिजेत. त्याचबरोबर या ठिकाणी आपण सर्वांनी इतिहासाच्या जडणघडणीमध्ये आवश्यक असणाऱ्या गोष्टी पाहिलेल्याच आहेत. त्याचबरोबर आवश्यक असणाऱ्या बाकीच्या गोष्टी सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत. त्या गोष्टींचा अभ्यास आपण पुढील तासाला करणार आहोत. तुम्हाला गरजेचा असणारा स्वाध्याय PDF माध्यमातून पाठवला जाईल. तो पूर्ण करून ठेवायचा आहे आणि त्याविषयीची माहिती शाळेमध्ये आल्यानंतर शिक्षकांना द्यायची आहे. धन्यवाद.